आज होती भोगी आणि भोगीच्या दिवसाची सुरुवात माझी अशी कडुलिंबाची पानं खाऊन झालेली होती आणि विष्णूचा असा उसाचा रस खाऊन. आणि हे बघा, विष्णूने त्याच्या बाबाकडून असा रुमाल बांधून घेतलेला होता. आणि भोगीच्या दिवशी आमच्याकडे ना अशी खेंगटची भाजी करतात. त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या असतात ज्या ह्या सीझनमध्ये भेटतात. तर त्याच्यासाठीच मी इथे वाटण करून घेतलं होतं. वाटणामध्ये मी भाजलेला कांदा, लसूण, खोबरं, अद्रक हे सगळं बारीक करून घेतलं. भाज्या सर्व स्वच्छ धुवून घेतल्या. याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट आणि थोडंसं फुटाण्याचं कूटही घातलं होतं. कढईमध्ये तेल टाकलं, थोडंसं जिरे टाकलं, सर्व भाज्या छान थोडंसं मीठ टाकून भाजून घेतल्या. ह्या भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या. त्याच्यामध्ये हे केलेलं वाटण घालून घेतलं आणि पाहिजे तेवढं मला पाणी घालून घेतलं. छान अशी भाजी तयार झालेली होती. आणि त्याच्यानंतर आज मला थोडीशी क्लिनिंग करायची होती, जसं की हा फॅन आणि थोड्याशा जाळ्याही घरात झालेल्या होत्या, त्याच काढून घ्यायच्या होत्या. सणाच्या निमित्तानेच हे सगळं काम होतं, तर तेच मी इथे करायला घेतलेलं होतं. सर्व जाळ्या वगैरे व्यवस्थित काढून घेतल्या आणि कोलीनच मला हे बोर्ड आणि कबडही साफ करून घ्यायचा होता. तर याच्यासाठी मी कोलिनचा यूज करत असते. कोलिननी खरंच खूप छान निघतात या सगळ्या वस्तू. छान असं सगळं पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर आज आम्ही जेवणामध्ये बनवलेलं होतं हे भात, चपाती, वरण, टोमॅटो आणि दही, चटणी आणि ही भाजी बनवलेली होती, जी की आजच्या दिवशी आमच्या इकडे खातात.